Hello friends. Now the previous lecture we said that write the negation of the following compound statement. मागील लेक्चरला आपण काय बघितलं तर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहायचं ते बघितलं ऑलरेडी त्याच्यावरचे एक्झाम्पल सुद्धा झालेले आहेत. नाउ वी विल टुडे स्टार्ट राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. आपल्याला काय करायचं एखादं जर कंपाऊंड स्टेटमेंट दिलं असेल ते पण कशाचं पाहिजे इम्प्लिकेशनचं पाहिजे लक्षात ठेवा. ठीक आहे कोणतं कंपाऊंड स्टेटमेंट पाहिजे इम्प्लिकेशनचं जर एखादं तुम्हाला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं असेल तर त्या इम्प्लिकेशन ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंटचं तुम्हाला काय लिहावं लागतं कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. बऱ्याच वेळा हा बोर्डाला पडलेला आहे 3 मार्काला लक्षात ठेवा. प्रश्न कसा असतो बघा राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. तुम्हाला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलं जातं आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटचं काय लिहा म्हणून सांगतात कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि ते फक्त इम्प्लिकेशन मध्ये येतं लक्षात ठेवा. जे आपली 5 कंपाऊंड स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये काय आलं तर 5 कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये तुमचं कंजक्शन येणार आहे त्यानंतर डिजंक्शन येणार आहे निगेशन येणार आहे इम्प्लिकेशन बघा आणि त्यानंतर डबल इम्प्लिकेशन. फक्त इम्प्लिकेशनचं आम्हाला काय लिहिता येतं कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिता येतं. मग बघूया आता कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे आकडा 1 बघा आकडा 1 कॉन्व्हर्स ऑफ P implies Q बघा इम्प्लिकेशन आहे ना. The converse of the P implies Q is काय आहे बघा Q implies P येतो बघा Q implies P एवढं लक्षात ठेवा. The converse of the P implies कुणाचा कॉन्व्हर्स तर P implies Q चा कॉन्व्हर्स काय असतो Q implies P असतो. नंबर 2 कॉन्व्हर्स झाला बघा इनवर्स ऑफ P implies Q is negation P implies negation Q येतो बघा negation P implies negation Q येणार. ठीक आहे इनवर्स कुणाचा आहे तर इम्प्लिकेशनचा इनवर्स हा काय तो negation P implies negation काय येणार आहे Q येणार. ठीक आहे नंबर 3 कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q contrapositive of the P implies Q is negation Q implies negation P येतो लक्षात ठेवा. negation Q implies negation P. आपला विषय बघा this is the converse of the implication, this is the inverse of the implication and this is the contrapositive of the implication. तिन्ही जर लक्षात ठेवा हा कॉन्व्हर्स झाला हा इनव्हर्स झाला आणि हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग तुम्ही काय लक्षात ठेवायचं तर कॉन्व्हर्स ऑफ द P implies Q काय असतं एवढं लक्षात ठेवायचं Q implies P. कॉन्व्हर्स काय असतो Q implies P. इनव्हर्स काय असतो निगेशन P implies negation Q आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार आहे निगेशन Q implies negation P येणार आहे. कशाचं तर ही इम्प्लिकेशन आहे लक्षात ठेवा तिन्हीचे इम्प्लिकेशन P implies Q P implies Q P implies Q. मग इम्प्लिकेशनचाच कॉन्व्हर्स काय येतो Q implies P. इम्प्लिकेशनचाच इनव्हर्स काय येतो निगेशन P implies negation Q आणि इम्प्लिकेशनचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतो निगेशन Q implies negation P येतो. एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये काही अडचण नाही. ठीक आहे म्हणजे जेव्हा एक्झाम्पल असतात तुम्हाला काय प्रश्न कसा विचारला होता तुम्हाला हे ज्या सुद्धा सांगितलंय बोर्डाला प्रश्न कसा असणार आहे राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. मग आता प्रश्न कसा असणार लिहितो बघा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे किंवा क्वेश्चनच घेतो बघा क्वेश्चन काय असणार आहे क्वेश्चन काय असणार आहे बघा राइट द कॉन्व्हर्स inverse and contrapositive of following compound statement of the following compound statement. प्रश्न नीट बघायचा राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स and contrapositive of the following compound statement. ठीक आहे त्याचं पहिलं एक्झाम्पल घेऊ बघा आपला 1 if the sequence is bounded then it is convergent
then it is a convergent. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल घेतलेलं आहे. if the sequence is bounded then it is a convergent. ठीक आहे, आता ही काय आहे बघा, दिस इज द कंपाऊंड स्टेटमेंट आहे लक्षात ठेवा. पण ही कंपाऊंड स्टेटमेंट कशामध्ये आले बघा, if आणि then आहे लक्षात ठेवा. म्हणजे ही इम्प्लिकेशनचं कंपाऊंड आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट असणार. मग तुम्ही काय करायचं, लेट म्हणायचं बघा. लेट दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे असं द्यायचं. लेट काय दिले बघा, if बरोबर if the sequence शॉर्टकट मध्ये तुम्ही पूर्ण लिहिता शब्द, if the sequence is bounded then it is convergent बघा. then it is a convergent double inverted comma complete full stop. be the given compound statement म्हणायचं. be the given compound statement. हे तुम्हाला दिलेलं काय कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आता परत काय करायचं, तर ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. अगोदर काय असेल ते लिहायचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म. आता मला व्हीआर म्हणायला लागेल, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मला व्हीआर पी क्वांटम. त्याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहेत बघा. काय, द सिक्वेन्स इज बाउंडेड आणि इट म्हणजे सिक्वेन्स लक्षात ठेवा. इट इज कॉन्व्हर्जन, इट म्हणजे कोण, तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, मग पी काय येईल, द सिक्वेन्स इज बाउंडेड बघा. पी क्वांटम the sequence is bounded. the sequence is bounded. ठीक आहे, त्यानंतर काय येणार आहे, q. दुसरं सिंपल स्टेटमेंट काय, it is a convergent. it म्हणजे कोण, सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता तुम्ही it घेतलं तरी चालेल किंवा सिक्वेन्स म्हणजे तर डायरेक्ट चालेल. the sequence is convergent. the sequence is a convergent. ठीक आहे, the sequence is a convergent. ठीक आहे, याच्यामध्ये दोन सिंपल स्टेटमेंट होती बघा दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये. एक काय आलं, p नाव दिलं, दुसरं काय दिलं, मी q नाव दिलं बघा. p म्हणजे काय, the sequence is bounded म्हणलं बघा. q म्हणजे काय, the sequence is a convergent. आता प्रश्न काय विचारला आपल्याला, राइट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. माझा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय हे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. कॉन्व्हर्स ऑफ द p implies q. कॉन्व्हर्स काय असतो, p implies q चा, तर q implies p असतो बघा. त्यानंतर इनव्हर्स काय असतो, इनव्हर्स ऑफ द p implies q काय असतो, इज निगेशन p implies निगेशन q असतो. मग आता इथं निगेशन p आलं, इथं निगेशन q आलं, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय, निगेशन हे काढून घ्यावं लागेल. p चं निगेशन काढून घ्यावं लागेल, q चं निगेशन काढून घ्यावं लागेल. मग इथे लिहितो बघा, also निगेशन p काय येईल सांगा, फक्त सोपं आहे एकदम. सांगा निगेशन p काय येईल, p काय, द सिक्वेन्स इज बाउंडेड. मग निगेशन p काय येणार आहे, द सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड आहे बघा. the sequence is not bounded. the sequence is not bounded. पुढे also negation q काय आहे सांगा बघू जरा. negation q सांगायला सांगते ना, सांगा काय आहे, इथं q आहे, q काय आहे, the sequence is convergent आहे. याचं निगेशन काय येणार आहे, the sequence is not convergent आहे बघा. the sequence is not convergent. ओके, म्हणजे काय केलं आपण बघा, दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हाय असलेले बघा, दिलेलं गिवन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणलं. त्यानंतर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट होते. पहिल्याला नाव दिलं मी p, दुसऱ्याला नाव दिलं काय, q दिलं बघा. त्यानंतर मला निगेशन p लागणार होतं, निगेशन q लागणार होतं, म्हणून मी इथंच काढून घेतलं लक्षात ठेवा. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, तर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला काय लिहायचं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं. तुमच्या समोर आहे तो कॉन्व्हर्स आहे, इनव्हर्स आणि हा काय कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, तर आता इकडे बघा, ठीक आहे, आता इनव्हर्स पुस्तक बघा. बघा जरा, आपल्याकडे एक्झाम्पल आहे इथं समोरच आहे. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा काय, आकडा 1 म्हणायचा. आकडा 1, कॉन्व्हर्स ऑफ द p implies q. ही लिहायचं पहिल्यांदा सिम्बॉलिकली. कॉन्व्हर्स ऑफ द p implies q इज काय असतो रे, तर q implies p लिहून दिले आता तुम्ही. कॉन्व्हर्स ऑफ द p implies q असतो, p implies q काय असतो, q implies p असतो बघा. ठीक आहे, तर हे नुसतं सिम्बॉलिकली लिहून चालत नाही लक्षात ठेवा. हे आता काय झालं, सिम्बॉलिकल झालं. ते कशामध्ये लिहावं लागतं तुम्हाला, वर्बल फॉर्म मध्ये सुद्धा लिहावं लागतं. मी इथे काय म्हणायचं, दॅट इज म्हणायचं, दॅट इज द इन्व्हर्टेड कॉमा.
ठीक आहे. आता ही इम्प्लिकेशन झालं बघा. ह्या इम्प्लिकेशनचा हा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स काय म्हणजे उलटा आला, Q इम्प्लाइज P लिहायचं. मग आता इम्प्लिकेशन मध्ये पहिल्यांदा काय येतं बघा तुम्ही, तो ही इम्प्लिकेशनचं एकदम पहिल्यांदा इफ येतं आणि त्यानंतर देन येतं. आलं डोक्यामध्ये, पहिल्यांदा काय येतं इफ आणि त्यानंतर देन येतं. मग आता पहिल्यांदा इथं इफ Q म्हणायचं आणि देन काय म्हणायचं P. मग आता मी म्हणतो दॅट इज बघा इफ घेतलं बघा मी क्यू काय आपल्याकडे सांगा, क्यू स्टेटमेंट काय, द सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जेंट. मग लिहूया आपण इफ. आता क्यू जो घेतो बघा इथं बघा, द सिक्वेन्स इज इफ द सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जेंट. इफ द सिक्वेन्स इज अ कॉन्व्हर्जेंट. आता इम्प्लाय झालं बघा, म्हणजे इफ तर घेतला, आता काय घ्यावं लागेल मला, देन घ्यावं लागेल बघा. देन पुढे बघा P आहे. मग देन नंतर P येतं लक्षात ठेवा. आता Q इम्प्लाइज P ना, मग इफ Q देन काय येणार आहे P. मग P म्हणजे काय स्टेटमेंट सांगायचं मला, द सिक्वेन्स इज अ बाउंडेड. इथं द घेतलंय त्यामुळे इथं फक्त घ्यायची गरज नाही, द सिक्वेन्स घ्यायची गरज नाही ना. मग डायरेक्ट काय घेऊया, इट घेऊया ना. इट इज काय म्हणूया, बाउंडेड म्हणूया. देन इट इज बाउंडेड. देन इट इज अ बाउंडेड. फुल स्टॉप. ठीक आहे. तर दिस इज द इनव्हर्स ऑफ द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट. हा इनव्हर्स झाला. समजला सर्वांना? बघा जरा पहिल्यांदा काय करायचं, दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट नीट बघा जरा, कारण सगळे एक्झाम्पल सारखेच आहेत, फक्त तुम्हाला एक्झाम्पल चेंज असणार आहे. याच्यामध्ये काही अवघड नाही. दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट हाय असू द्या, बी द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट म्हणा. दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये तुम्हाला दोन सिंपल सेंटेन्स दिलेले असणार आहेत. पहिल्या सिंपल स्टेटमेंटला काय म्हणा P म्हणा, दुसऱ्या सिंपल स्टेटमेंटला काय म्हणा Q म्हणा बघा. ठीक आहे. त्याची दोन्हीची पण निगेशन काढून घ्यावी लागणार आहेत आपल्याला. मग निगेशन P काढून घ्या, निगेशन Q काढून घ्या. मग त्यानंतर आकडा 1, कारण आपल्याला काय लिहायला सांगितलं असतं, राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायला सांगितलं असतं. मग आकडा 1 टाकायचा. कॉन्व्हर्स ऑफ द, आता सिम्बॉलिकली लिहायचं लक्षात ठेवा. कॉन्व्हर्स ऑफ द, कुणाचा कॉन्व्हर्स, तर इम्प्लिकेशनचा कॉन्व्हर्स लक्षात ठेवा. कॉन्व्हर्स ऑफ द P इम्प्लाइज Q काय असतो, Q इम्प्लाइज P. ही झालं तुमचं कशामध्ये, सिम्बॉलिकल फॉर्म. हे सिम्बॉलिकल फॉर्म फक्त तुम्हाला कशामध्ये लिहायला लागतो, वर्बल फॉर्म म्हणजे शब्दामध्ये लिहायला लागतं. मग काय म्हणायचं, दॅट इज म्हणायचं. मग आता हे लक्षात ठेवा, तुमचा कॉन्व्हर्स आहे. मग ही पहिल्यांदा Q आला, इम्प्लाइज P आलाय, त्यामुळे मला पहिल्यांदा Q हे स्टेटमेंट घ्यावं लागेल आणि नंतर हे P स्टेटमेंट घ्यावं लागेल. मग तुम्हाला माहिती आहे इम्प्लिकेशन मध्ये सुरुवात कशाने होते, इफ न होते आणि नंतर काय घ्यावं लागतं तुम्हाला, दे. म्हणल्यानंतर बघा इथे इफ न मी जोडले, पहिलं वाक्य हे इफ न जोडले बघा, आणि दुसरं वाक्य त्यानंतर देन नंतर दुसरं वाक्य आलं, म्हणजे P आलं. संपला विषय. नंबर 2 समजून घ्या व्यवस्थित. नंबर 2 हा कॉन्व्हर्स झाला. आता काय येणार, इनव्हर्स बघा. इनव्हर्स ऑफ बरोबर कुणाचा, इनव्हर्स ऑफ द P इम्प्लाइज Q इज इनव्हर्स ऑफ द P इम्प्लाइज Q काय असतो, आठवायला पाहिजे. निगेशन P इम्प्लाइज काय असतो, निगेशन Q असतो. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q असतो. ओके. पुढे आता हे झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता हे कशामध्ये लिहायला लागतं तुम्हाला, वर्बल फॉर्म मध्ये. मग दॅट इज म्हणतो बघा, दॅट इज अ डबल इन्व्हर्टेड कॉमा. दॅट इज डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता नीट बघायचं, याच्याकडे फक्त बघायचं. मग काय करणार, इफ निगेशन P देन निगेशन Q येणार बघा. इफ निगेशन P देन निगेशन Q. मग आपल्याकडे निगेशन P निगेशन Q आहे. मग इफ केला, ह्याला फक्त निगेशन P ला इफ जोडा ना, आणि ह्याला फक्त देन जोडा, संपला विषय. मग सांगा मग काय, दॅट इज इफ इफ निगेशन P म्हटलं तर इथं बघा, इफ द सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड, इफ द सिक्वेन्स इज not bounded, if the sequence is not bounded, then आता निगेशन Q सांगा बघा. निगेशन Q येत आहे, the sequence म्हणायची गरज नाही ना, the sequence च्या ऐवजी it वापरू शकतो आपण. then it is सांगा, मी the sequence च्या ऐवजी काय वापरलं, it वापरलं बघा. it is not convergent. डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. संपला विषय. ठीक आहे. काय केलं आपण बघा, ही कॉन्व्हर्स झाला. इनव्हर्स ऑफ द P इम्प्लाइज Q इज काय असणार आहे, हे एवढा आठवायचं तुम्ही. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q असतं. दॅट इज बघा काय म्हणायचं, दॅट इज ह्याला फक्त इफ जोडा. निगेशन P च्या अगोदर काय करायचं, निगेशन P आहे ऑलरेडी, ह्याला इफ जोडा आणि ह्याला दोन देन जोडा. संपला विषय. मग काय झालं, दॅट इज इफ द सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड देन इट इज नॉट
कॉन्व्हर्जंट. हा झाला काय तुमचा इनव्हर्स झाला. पुढे नंबर 3 बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ बरोबर P implies Q बघा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द P implies Q is काय असतो? कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द P implies Q is negation Q implies बरोबर negation Q implies negation P असतो बघा. negation Q implies negation P. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय करणार सांगा मला. तर इकडे बघा if negation Q then negation P येणार बघा. मग हे झालं आपलं सिम्बॉलिक फॉर्म. आता हे कशामध्ये आहे? वर्बल फॉर्म मध्ये. दॅट इज डबल इन्व्हर्टेड फॉर्म. सांगा मी if जोडतो बघा पहिल्यांदा. if negation Q येणार बघा. मग negation Q काय? if the sequence is not convergent then आता negation P इथे negation P बघा. then the sequence is not bounded even there is no problem. लक्षात ठेवा. पण the sequence तुम्हाला वापरायला गरज नाही ना काय. मग the sequence च्या ऐवजी मी इथे it वापरतो बघा. it म्हणजेच the sequence. it is बरोबर it is not bounded. It is a not bounded double inverted comma complete full stop. संपला विषय. ठीक आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न 3 मार्काला बोर्डाला विचारलेला आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर उघडून बघितला तर हा प्रश्न 100% तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. जर वर्षी काय करतात फक्त तुम्हाला एक्झाम्पल चेंज करतात. लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं मी इफ द सिक्वेन्स इज बाउंडेड देन इट इज कॉन्व्हर्जंट. त्याच्याऐवजी दुसरं टाकू शकतात. लक्षात ठेवा. आलं लक्षात. कुठलेही इफ द स्काय इज क्लिअर देन सन इज शायनिंग टाकू शकतात. आलं लक्षात. अँड सो ऑन असे बरेच एक्झाम्पल ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. पण लिहिण्याचा क्रायटेरिया हा झाला. लक्षात ठेवा. हा कॉन्व्हर्स झाला, हा इनव्हर्स झाला आणि हा काय झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह झाला. अतिशय सोपा आहे. लक्षात ठेवा. जर तुम्ही कॉन्व्हर्स बरोबर लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. जर तुम्ही इनव्हर्स दोन्ही पाहिजे. लक्षात ठेवा. जर इनव्हर्स जर लिहिला तर इथे 1 मार्क मिळेल आणि जर तुम्ही कॉन्ट्रापॉझिटिव्ह करेक्ट लिहिला तर इथे 1 मार्क मिळेल. म्हणून तुम्हाला 3 मार्क मिळेल. जर याच्यामध्ये एक चुकलं तर राहिलेले 2 मार्क मिळतील. 2 चुकले तर राहिलेला 1 मार्क मिळेल. 3 चुकले तर 0 मार्क मिळेल. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? काही अडचण नसावी. फक्त डोळ्यासमोर हे आणायचं. कॉन्व्हर्स ऑफ द P implies Q is a Q implies P. इनव्हर्स ऑफ द P implies Q is a negation P implies negation Q. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द P implies Q is negation Q implies negation P. एवढं जर सिम्बॉलिक फॉर्म जर तुमच्या डोळ्यासमोर आलं तर त्याचं वर्बल फॉर्म लिहिणं अवघड नाही. वर्बल फॉर्म तुम्हाला माहित आहे. हे पाणी काय जोडायचं फक्त देन जोडायचं. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये नसावी. आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो आपण. ठीक आहे. नंबर 2 घेतो बघा. नंबर 2 आता तुमचं एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल घेतो बघा. ठीक आहे. नंबर 2 एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल घेतो. क्वेश्चन नंबर 4 दिला आहे बघा. राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यामध्ये एक एक्झाम्पल घेतो मी. इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस surface area is a decreases if the surface area is a decreases then the pressure is increases. Then the pressure is increases. ओके. हे एक्झाम्पल तुम्हाला दिले बघा. हे तुमच्या एक्सरसाइज मधलंच एक्झाम्पल आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मगाचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल जवळजवळ 90% सेम आहे. फक्त स्टेटमेंट वेगळी दिली. लक्षात ठेवा. दोन्ही सिंपल स्टेटमेंट काय दिले. मग आपण इफ आणि देन झालं होतं. लक्षात ठेवा. मग काय आलं होतं इफ द सिक्वेन्स इज बाउंडेड देन इट इज कॉन्व्हर्जंट आलं. इथं काय आलं इफ द सरफेस एरिया इज अ डिक्रीजेस देन द प्रेशर इज अ इंक्रीजेस. हे तुम्हाला माहिती आहे. जर सरफेस एरिया जर आपण काय केला डिक्रीज केला सरफेस एरिया तर प्रेशर हे ऑटोमॅटिक वाढणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यावरती एक्झाम्पल. मग आता काय करायचं नेहमीप्रमाणे बरोबर नेहमीप्रमाणे रायटिंग करायचं. सांगा डिटेल मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. लेट दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट काय करायचं हायस्ट नेम काढायचं. सांगा लेट डबल इनवर्टेड कॉमा इफ द surface
if the surface area is decreases, if the surface area is decreases, then the pressure is increases. The pressure is increases. Double inverted comma complete, full stop. Be the given compound statement म्हणायचं. Be the given compound statement. Be the given compound statement. Full stop. आता ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा काय लिहायचं? पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म. मग म्हणतो बघा, जर सिम्बॉलिक फॉर्म जर लिहायचं असेल तर ह्याच्यामध्ये दोन सिम्पल स्टेटमेंट आले बघा. कुठले आले ते अवयव बघा. द सरफेस एरिया इज डिक्रीजेस, ही एक सिम्पल स्टेटमेंट आहे. आणि दुसरं काय? द प्रेशर इज इन्क्रीजेस, ही दुसरं सिम्पल स्टेटमेंट आहे. मग इथं वी आर म्हणतो बघा, वी आर पी कॉलन. सांगा लवकर, पहिले सिम्पल स्टेटमेंट काय आहे? द सरफेस एरिया डिक्रीजेस, the surface area is decreases, if the surface area is decreases, the surface area is decreases म्हटलं. मग q काय येणार सांगा? दुसरं सिंपल स्टेटमेंट बोला पडते ना. the pressure is increases, the pressure is increases, the pressure is increases, full stop. आता काय करायचं आपल्याला? ज्यावेळी आपण राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहितो त्यावेळी आपल्याला p चा आणि q चा काय लागणार आहे? निगेशन लागणार आहे. त्यामुळे इथंच काढून घ्यायचं लगेच. also निगेशन p कॉलन सांगा. ही p आहे, याचं निगेशन फक्त सांगा. p काय? द सरफेस एरिया इज डिक्रीजेस आहे. मग याचं निगेशन p काय येणार आहे? द सरफेस एरिया इज नॉट डिक्रीजेस येणार आहे बघा. हे तू बघा, the surface area is not decreases, ठीक आहे. पुढे आपल्याला निगेशन q पण लागणार बघा. इथे तुम्ही निगेशन q, also निगेशन q कॉलन बघा. also निगेशन q कॉलन ही q आहे बघा. q काय? द प्रेशर इज इन्क्रीजेस आहे. निगेशन q काय येईल? the pressure is not increases येणार आहे. the pressure is not increases, ठीक आहे. मग दिलेले कंपाऊंड स्टेटमेंट पहिल्यांदा काय करायचं? लेट बी द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट हाय असं लिहायचं. त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये तुम्हाला दोन सिंपल स्टेटमेंट दिसतील. मग पहिल्या सिंपल स्टेटमेंटला नाव तुम्ही p द्या, दुसऱ्या सिंपल स्टेटमेंटला नाव q द्या. त्यानंतर तुम्हाला p आणि q चं निगेशन लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथंच काढून घ्या. निगेशन p आलं, निगेशन q आलं, ठीक आहे. मग आता काय प्रश्न विचारला आपल्याला? राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय लिहूया? कॉन्व्हर्स लिहूया, ठीक आहे. बाय इकडे आता सिम्बॉलिकल फॉर्म हा तोच राहतो, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी तो काय बदलत नाही, प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. इथं बघा आकडा 1 टाकलाय मी, ठीक आहे. आकडा 1 आहे. काय? कॉन्व्हर्स ऑफ द p + q काय येणार? तोच येणार ना, q + p. कॉन्व्हर्स काय येणार? उलटा येणार, q + p येणार बघा. फक्त वर्बल फॉर्म बदलतो याच्यामध्ये. दॅट इज डबल इन्व्हर्टेड कॉमा. सांगा काय येणार आहे? q + p. मग if q then p येणार बघा. मग p इथं आहे तुमच्याकडे आणि q इथं आहे बघा. मग if q, मग इथं लिहितो बघा, if q म्हटल्यानंतर काय नाव सांगा? if the pressure is increases, if the pressure is increases, if the pressure is increases, then p म्हणजे काय हो? then the surface area is decreases म्हणूया. then the surface area is decreases. Full stop. This is the converse of the given compound statement. हा काय झाला? कॉन्व्हर्स झाला. नंबर 2, इनव्हर्स ऑफ द p + q असणार आहे. तो जाणार आहे, त्यात काय बदल होणार आहे का? नाही.
इनवर्स ऑफ द p implies q काय असणार आहे निगेशन p implies काय असणार आहे निगेशन q फक्त वर्बल फॉर्म इथं बदलणार बघा दॅट इज अ डबल इन्व्हर्टेड कॉमा सांगा आता इनवर्स ऑफ द p implies q आहे निगेशन p implies निगेशन q आहे मग आता if निगेशन p then निगेशन q येणार मग इथे पण इथे वापरायला मी if निगेशन p निगेशन p माझ्याकडे आहे if काय म्हणायला लागेल मला if the surface area is not decreases if the surface area is not decreases if the surface area is not decreases then negation q by then the pressure is not increasing बघा then the pressure is not increases डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप संपला विषय if negation p then negation q लिहिले त्यानंतर नंबर 3 बघा नंबर 3 contrapositive of the p implies q किती राहणार आहे contrapositive of the p implies q काय येणार आहे negation p imply negation q imply negation काय येणार p येणार ठीक आहे that is double inverted comma आता काय करायचं फक्त ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं बघा negation q imply negation p म्हणजे if negation q then negation p येणार सांगा फक्त बरोबर if घेतो बघा if negation q म्हणल्यानंतर if इथं negation q आहे if the pressure is not increases then पुढे negation p इथं बघा negation p then the surface area is not decreases डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप संपला विषय दिस इज द सेकंड एक्झाम्पल फॉर द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह हे दुसरे एक्झाम्पल झालं राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह ऑफ द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट ठीक आहे समजलं याच्यामध्ये काही अवघड नाही अतिशय सिंपल आहे लक्षात ठेवा 3 मार्क इझी मध्ये मिळून जातात फक्त तुम्हाला इथे सिम्बॉलिकल फॉर्म लिहिला की फक्त वर्बल फॉर्म लिहावा लागतो वर्बल फॉर्म फक्त ई पण येते लक्षात ठेवायचं आलं लक्षात डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं कॉन्व्हर्स ऑफ इनव्हर्स ऑफ आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह संपला विषय एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर 3 पैकी 3 मार्क पडतात ठीक आहे कालचं नाही याच्यामध्ये अजून एखादा तिसरा एक्झाम्पल घेऊ ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेतो म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नंबर 3 नंबर 3 एक्सरसाइज मध्ये घेतो बघा नंबर 3 if x is strictly less than y नंबर तिसरा एक्झाम्पल बघा example number 3 if x is strictly less than y then x square is strictly less than y square and bracket मध्ये तुम्हाला दिला xy belongs to the real number जी xy इथे व्हेरिएबल वापरलेले आहे ते कशाचं सेट ऑफ द रियल नंबर मधला आहे ठीक आहे बघा एक्झाम्पल आता काय करायचं सेमच आहे बघा इथं फक्त तुम्हाला काय केलंय तर मॅथमॅटिकल आयडेंटिटी दिलेली लक्षात ठेवा मॅथमॅटिकल आयडेंटिटी दिलेली आहे त्याच्यात तुम्हाला काय दिलं होतं शाब्दिक मध्ये दिलं होतं फक्त इथं काय दिलंय x स्ट्रिक्टली म्हणजे मॅथमॅटिकल आयडेंटिटी लक्षात ठेवा इक्वालिटी आणि इक्वालिटी आलं लक्षात x is strictly less than y then x square is strictly less than y square येतो सांगा काय म्हणायचं पहिल्यांदा लेट बरोबर लेट x is strictly less than y if x is strictly less than y if
x is strictly less than y, then one of that, then x square is strictly less than y square. Be the given काय कंपाउंड स्टेटमेंट म्हणायचं. बी द गिवन कंपाउंड स्टेटमेंट. ठीक आहे. आता ह्या दिलेल्या कंपाउंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट आहेत. ही एक सिंपल स्टेटमेंट आणि ही दुसरी सिंपल स्टेटमेंट आहे. तर त्याला नाव दिले पाहिजे आपण. वेअर म्हणतो बघा. वेअर p कॉलन बघा. वेअर p कॉलन सांगा आता काय येणार आहे. x is strictly less than y येणार. x is strictly less than पुढे q कॉलन काय पडणार सांगायचं. q कॉलन काय येणार आहे. x square is strictly less than y square येणार आहे. आता ह्याचं निगेशन काढून टाकलं पाहिजे. आपण निगेशन ऑलरेडी काढले बघा. ठीक आहे. also निगेशन p कॉलन बघा. त्याचं निगेशन सांगा की मला. x is strictly less than y चं निगेशन काय येणार आहे. x is not strictly less than y. x is not strictly less than y. निगेशन का लक्षात ठेवा. किंवा मी ह्याला तुम्हाला सांगितले विरुद्ध बरोबर और असं पण येऊ शकतं लक्षात ठेवा. हे जर निगेशन काय येणार आहे. स्ट्रिक्टली लेस दॅन चं निगेशन काय येतं. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येतो. और काय येणार आहे. x is greater than or equal to y. ही लिहिलं काय आणि हे लिहिलं काय. लिहायला तुम्हाला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही एकदम ठीक आहे बघा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. नॉट फक्त जोडायचं. आलं लक्षात. दुसरी रेष वाढली का ही जर काय झालं स्ट्रिक्टली लेस दॅन झालं तुम्ही त्याच्यावरती रेष मारली की नॉट स्ट्रिक्टली लेस दॅन y झालं. संपला विषय. आलं लक्षात. किंवा ह्या पद्धतीने जरी लिहिले तरी चालते. ओके. पुढे also निगेशन q बघा. निगेशन q कॉलन सांगा. निगेशन q हे q आहे. याचं निगेशन काय येणार आहे. x square is not strictly less than काय येणार हो y square येणार or किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन आले याचं निगेशन काय येतं. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असतं. म्हणजेच x square is greater than or equal to काय येणार हो y square येणार. ठीक आहे. कुठलेही तुम्ही वापरा. आता वापरताना मी एकच वापरणार लक्षात ठेवा. नॉट फक्त घेणार लक्षात ठेवा. ठीक आहे. नॉट म्हणजेच निगेशन. ओके. मग आता आपण काय सांगितलं हे दिलेलं कंपाउंड स्टेटमेंट होतं. मग दिलेलं कंपाउंड स्टेटमेंट आपण हाय असले गेलो बी द गिवन कंपाउंड स्टेटमेंट म्हणलं. मग दिलेल्या कंपाउंड स्टेटमेंट मध्ये दोन सिंपल स्टेटमेंट होते. त्या पहिल्याला नाव दिलं मी p, दुसऱ्याला नाव दिलं q. परत निगेशन p काढलं. परत काय काढलं मी निगेशन q काढलं. माझा प्रॉब्लेम काय आपल्याला काय करायचं राइट द कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दिलेल्या कंपाउंड स्टेटमेंटचं काय द्यायचं कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा कॉन्व्हर्स लिहायचं लक्षात ठेवा. मागला एक टाकायचा. कॉन्व्हर्स ऑफ द p implies q is कारण सिम्बॉलिकल फॉर्म ऑलरेडी लिहिलेला असतो. सिम्बॉलिकल फॉर्म याला काय येणार आहे तर p implies q येणार आहे. लक्षात ठेवायचं. खाली लिहायला पाहिजे आपण सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन कंपाउंड स्टेटमेंट काय येणार आहे p implies q येतो लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रत्येक वेळी ठीक आहे कंपाउंड स्टेटमेंट लिहायची काही गरज नाही. ओके. तो कॉन्व्हर्स ऑफ द p implies q काय येणार आहे q implies p येणार. ठीक आहे. माझा लिहिला बघा. ही जरा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म फक्त वर्बल फॉर्म बदलणार आहे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी सिम्बॉलिक फॉर्म q येणार आहे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ओके. ओके. बघा इकडे कॉन्व्हर्स ऑफ द p implies q is काय येणार आहे q implies p that is डबल इनव्हर्टेड फॉर्म. सांगा if q then काय येणार आहे p येणार आहे बघा. मग if म्हणतो बघा मी if q काय आहे इथं बघा. if x square is strictly less than y square बघा. then आहे ना then p काय आहे x is strictly less than काय येणार y. संपला विषय. ठीक आहे. if x square is strictly less than y square then x is strictly less than y. आणि x y हे कशामध्ये आहे तर बिलॉंग्स टू द सेट ऑफ द रियल नंबर. ठीक आहे. प्रत्येक वेळी लिहायची गरज नाही. ओके. पुढे हे झाला कॉन्व्हर्स. त्यानंतर इनव्हर्स बघा. इनव्हर्स ऑफ द p implies q काय असतो इनव्हर्स निगेशन p implies निगेशन q असतो बघा. ठीक आहे. दॅट इज डबल नोट कॉमा दॅट इज सांगा if negation q then negation p येणार. निगेशन if negation p then negation q येणार. if म्हणतो बघा मी if negation p कुठे आहे इथे बघा. if x is not strictly less than y, if x is not strictly less than y, then negation q इथे आहे बघा. then x square is not strictly less than काय y square. संपला विषय. This is the inverse of the given compound statement. पुढे नंबर 3 contrapositive of the given compound statement.
कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द p implies q काय असतो निगेशन q implies negation p that is डबल इन्व्हर्टर फॉर्म म्हणजे इथं बघायचं फक्त निगेशन q implies negation p म्हणल्यानंतर if negation q then negation p मग if q चं बघा पहिल्यांदा if negation q इथं आहे बघा if x square is not strictly less than y square then negation p म्हणल्यानंतर इथं आहे बघा x is not strictly less than y डबल इन्व्हर्टर फॉर्म कंप्लीट फुल स्टॉप डबल इन्व्हर्टर फॉर्म कंप्लीट फुल स्टॉप double inverted comma complete full stop संपादक. This is the converse, inverse आणि contrapositive of the given compound statement. ठीक आहे. आता तुम्हाला converse, inverse आणि contrapositive लिहायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. कुठलेही एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला त्याला converse, inverse आणि contrapositive लिहिता आला पाहिजे. ओके. काय अडचण आहे का? काय नसावी. हॅलो विद्यार्थ्यांनो आताच आपण काय म्हटलं राईट द कन्वर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिटिव्ह त्यानंतर ज्यावेळी आपल्याला कुठला एक्सरसाइज 1.4 शिकायला बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हे लॉ सम इम्पॉर्टंट लॉ हे येणं अतिशय गरजेचं आहे हे ऑलरेडी सगळं आपण प्रूव्ह केलेलं आहे लक्षात ठेवा आता यातलं एक दोन प्रूव्ह केलं नाही पण बऱ्यापैकी आपण लॉ सगळं हे प्रूव्ह केलेलं आहे हे सगळं लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे त्याच्यामध्ये काय काय प्रूव्ह केलं बघा तुम्हाला सांगतो असोसिएटिव्ह इकडे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला ऑलरेडी झालेला आहे प्रूव्ह केला बघा distributive law काय आहे p cap q join r is logically equivalent to p cap q join p cap r हे आपण प्रूव्ह केले लक्षात ठेवा याला s1 म्हणतो याला s2 म्हणतो s1 आणि s2 च्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतात सेम येतात बघा सो दॅट बाय कॉलम नंबर दिस आणि बाय कॉलम नंबर दिस s1 आणि s2 आर द लॉजिकली इक्विव्हॅलेंट हे प्रूव्ह केले तुमच्या नोटबुक मध्ये आहे नोट्स मध्ये ते आहे ऑलरेडी ठीक आहे त्यानंतर बघा हे झालं कॅप मध्ये घेतलं हे जॉइन मध्ये सेम येणार त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये दोन लॉ बघितले आपण लक्षात आलं लक्षात आता दोन्हीला काय म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह तीच दिले बघा p cap q join r ब्रॅकेट वरती चेंज केला इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू द p cap q join p cap r इकडे p join फक्त काय केलं मी कॅपच्या ठिकाणी जॉइन ठेवलं बघा p join q cap r इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू p join q cap p join r दिस लॉ इज कॉल्ड एज काय म्हणले त्यावेळी नाव दिलं आपण त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्यानंतर त्याच्या खालीच बघा आपण काय बोलतो डी मॉर्गन्स लॉ सुद्धा बघितलं बघा डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ द p cap q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन p जॉइन निगेशन q येतं बघा आणि दुसरा काय दिला होता त्याच्यामध्ये तुमचा डी मॉर्गन्स लॉ मध्ये निगेशन ऑफ द p जॉइन q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन p cap निगेशन q हे ऑलरेडी लॉ झालेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ झाला बघा ठीक आहे त्यानंतर इम्प्लिकेशन सुद्धा झालाय बघा प्रूव्ह केलंय आपण हे इम्प्लिकेशन मध्ये बघा p implies q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन p जॉइन निगेशन q प्रूव्ह केलंय आपण हे बघा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते सेम येते त्यामुळे हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे ही सुद्धा आपण निगेशन मध्ये निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन शिकलो बघा आपण निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन निगेशन ऑफ द p implies q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय येतं p cap निगेशन q ह्याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा आपण बघितलेला आहे ऑलरेडी ठीक आहे हे ऑलरेडी दिलेलं आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन झालेलं आहे इम्प्लिकेशन लॉ दोन्ही पण झाले निगेशन पण झालं आणि इम्प्लाइज पण झालं त्यानंतर हा सुद्धा झाला बघा डबल इम्प्लिकेशन लॉ सुद्धा झाला बघा त्याच्यामध्ये p डबल implies q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू द p implies q cap q implies p बघा हे प्रूव्ह केले आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते सेम येते बघा ही सुद्धा आपण निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन मध्ये बघितलं ऑलरेडी बघा ठीक आहे निगेशन ऑफ द डबल याचं एक्झाम्पल सुद्धा झालंय निगेशन ऑफ द p डबल implies q काय येतं इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू p cap निगेशन q जॉइन q cap काय येतं निगेशन p येतं म्हणजे हे ऑलरेडी यातलं काही लॉ आता हे टोटल लॉ 10 आहे लक्षात ठेवा पण 10 पैकी आपण काही लॉ हे काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असेल डी मॉर्गन्स लॉ असेल इम्प्लिकेशन लॉ असेल त्यानंतर डबल इम्प्लिकेशन लॉ असेल आणि ही जी बाकी राहिली बघा आता आयडेंटिपोटेंट लॉ आहे पहिला बघा आयडेंटिपोटेंट लॉ ह्याच्यामध्ये काय अवघड नाही लक्षात ठेवा आता p cap p ह्याची ट्रूथ व्हॅल्यू सेम येणार तुम्ही प्रूव्ह सुद्धा करू शकता लक्षात ठेवा हे काही जास्त अवघड नाही p एकच स्टेटमेंट आहे ना आणि कॅप त्याच्यासाठी येणार बघा ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे सेम येणार आहे ह्याची ट्रूथ p जॉइन मध्ये घ्या बघा p जॉइन p इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू p येणार आहे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे सेम येणार तुम्ही ते मोड करू शकता तुम्ही एका लॉजिकली प्रूव्ह करू शकता लक्षात ठेवा काय जास्त अवघड नाही आणि करायला सुद्धा काय प्रूव्ह करायची गरज नाही लक्षात ठेवा आलं लक्षात एकदम सिंपल लॉ मग आयडेंटिपोटेंट लॉ कशा म्हणणार बघा तर p cap p ची व्हॅल्यू ही p येते p जॉइन p ची व्हॅल्यू काय येते p येते म्हणजे कुठलेही एखादं स्टेटमेंट घेतलं तर त्या स्टेटमेंट जर त्या स्टेटमेंटची जॉइन किंवा कॅप जर घेतलं तर पुन्हा फिरून
काय येतं तेच स्टेटमेंट येतं लक्षात ठेवा. म्हणजे P कॅप P इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू P आणि P जॉइन P इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू P. ह्या लॉला काय म्हणायचं आयडेंटिपोटेंट लॉ म्हणायचं लक्षात ठेवा. ठीक आहे काय म्हणायचं आयडेंटिपोटेंट लॉ. नंबर 2 बघा कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर आहे ना ए अधिक बी इकडे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हे काय कम्युटेटिव्ह लॉ तुम्ही आता 8वी 9वी 10वी 11वी सुद्धा शिकलाय कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय इकडे बघा a प्लस b लिहिलं काय आणि b प्लस e लिहिलं काय काय फरक पडणार आहे मग 2 अधिक 3 लिहिलं आणि 3 अधिक 2 लिहिलं काय फरक पडणार आहे मग नाही ना. मग हे तसंच आहे बघा जॉइन म्हणजे प्लस म्हणा कॅप म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणा काय फरक पडत नाही याच्यामध्ये. p कॅप q इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू q कॅप p. तुम्ही p च्या ठिकाणी कॅप काय ठेवलं q ठेवला काय q च्या ठिकाणी p ठेवलं. ट्रूथ व्हॅल्यू मध्ये काही बदल होत नाही. आलं लक्षात. म्हणजे इथं बघा p कॅप q आहे तर इथे q कॅप p म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रूथ व्हॅल्यू सेम येणार आहे आणि त्याला हे ऑलरेडी लॉ झालाय लक्षात ठेवा. हे काय जास्त अवघड नाही. म्हणजेच काय इथे लिहिलं बघा a अधिक b लिहिलं काय b अधिक a लिहिलं काय किंवा a into b लिहिलं काय तुम्ही आणि b into a लिहिलं काय काय फरक पडणार आहे नाही ना. तसं सेम याच्यामध्ये ह्या लॉला सुद्धा तुम्ही काय म्हणता कम्युटेटिव्ह लॉ लक्षात म्हणता लक्षात ठेवा. ठीक आहे ओके. मग कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतात आपल्याला p कॅप q इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू q कॅप p आणि जॉइन मध्ये सेम कसं येणार आहे p जॉइन q इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू काय येणार आहे q जॉइन p येणार आहे. दिस लॉ इज कॉल्ड एज काय म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ लक्षात ठेवा. आता असोसिएटिव्ह लॉ असोसिएटिव्ह लॉ सुद्धा आपल्याला 9वी 10वी 11वी ला ऑलरेडी झाला आहे. आलं लक्षात. फक्त ब्रॅकेट चेंज करायचं ब्रॅकेट चेंज केला म्हणून त्या व्हॅल्यू मध्ये फरक पडतो असं काही होत नाही लक्षात ठेवा. आलं लक्षात. फक्त इथे ब्रॅकेट चेंज करायचं. असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो बघा p कॅप q जॉइन r p q r हे तीन सिंपल स्टेटमेंट आहे लक्षात ठेवा. आलं लक्षात. मग इथं पण तसंच आहे. इथं तो बघा काय इथं कॅप आहे इथं कॅप आहे इथं पण कॅप आहे इथं कॅप आहे. फक्त काय बदल करायचं ब्रॅकेट चेंज करायचं. इथं q आणि r ला ब्रॅकेट टाकलाय इथं काय केलं p आणि q ला ब्रॅकेट टाकलाय. जर तुम्ही ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढली आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काढली तर काय होणार ती सेम येते लक्षात ठेवा. ब्रॅकेट चेंज केला म्हणून ट्रूथ व्हॅल्यू मध्ये बदल होतो असं घडत नाही. तुमच्या लक्षात आलं का ओके. मग या लॉला काय म्हणायचं ब्रॅकेट चेंज करण्याच्या लॉला काय म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं. मग तिथे कॅप असू द्या किंवा काय असू द्या जॉइन असू द्या. आलं लक्षात. इथं पण जॉइन मध्ये तसं दिले बघा p जॉइन q जॉइन r दिले बघा म्हणजे p q r तीन स्टेटमेंट आहे. आलं लक्षात. फक्त इथे काय केलं इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू p q एकत्र घेतले आणि जॉइन r सेपरेट केले बघा. आलं लक्षात. ब्रॅकेट चेंज केला म्हणून ट्रूथ व्हॅल्यू चेंज होते असं होत नाही. म्हणून या लॉला काय म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं. मग कॅप असू द्या किंवा काय असू द्या जॉइन असू द्या. ओके. पुढे पहिला लॉ बघा आयडेंटिपोटेंट लॉ आहे दुसरा कम्युटेटिव्ह लॉ आहे तिसरा असोसिएटिव्ह लॉ आहे. काही अवघड नाही. तुम्ही हे प्रूव्ह करू शकता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ह्याची ट्रूथ व्हॅल्यू सेम येते ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय ते सेम येते. त्यानंतर चौथा ऑलरेडी बघितलं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झालेला आहे. पाचवा डी मॉर्गन्स लॉ ऑलरेडी झालेला आहे डिस्कस केला मी. सहावा लॉ बघा आयडेंटिटी लॉ. सहावा काय आयडेंटिटी लॉ बघा ही महत्त्वाचा लॉ लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण एक पुढे प्रॉब्लेम सोडवणार आहे त्यावेळी आयडेंटिटी लॉ हे अतिशय गरजेचं आहे. मग आयडेंटिटी लॉ काय सांगतो बघा तर p कॅप t इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू p. आलं लक्षात. p कॅप t ची व्हॅल्यू काय येते p येते आणि p कॅप f ची व्हॅल्यू काय येते f येते लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे p जॉइन t जॉइन मध्ये येतो बघा p जॉइन t ची व्हॅल्यू t येते आणि p जॉइन f ची व्हॅल्यू काय येते p येते. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते सेम येते. ही काय प्रूव्ह करायची काय गरज नाही. फक्त लक्षात ठेवा p कॅप t इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू p कॅप f इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू f आणि p जॉइन t इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू t आणि p जॉइन f इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू p. ओके. पुढे बघा या लॉला काय म्हणायचं आयडेंटिटी लॉ म्हणायचं. ही लॉ सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही पुढे प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला आयडेंटिटी लॉ सांगता आला पाहिजे. त्यावरती बरेच प्रॉब्लेम आहेत लक्षात ठेवा. ओके. पुढे कॉम्प्लिमेंटरी लॉ हे बघायचं. पुढे कॉम्प्लिमेंटरी लॉ p कॅप निगेशन p एखादं सिंपल स्टेटमेंट आणि त्याचं जर निगेशन आणि त्याच्यामध्ये जर आपण कॅप घेतलं p कॅप निगेशन p घेतलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही येते. आपण ह्याच्यामध्ये बघितलं बघा कशामध्ये टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिजेन्सी मध्ये p कॅप निगेशन p ची व्हॅल्यू सगळ्या f आल्या. आठवा एक्झाम्पल आलं लक्षात. म्हणजे p कॅप निगेशन p घेतलं तर f येतं आणि ह्याच्या विरुद्ध बघा p जॉइन निगेशन p घेतलं तर t येतं लक्षात ठेवा. आपण टोटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन टोटोलॉजी मध्ये एक्झाम्पल घेतलं होतं मी कॉन्ट्राडिक्शन मध्ये घेतलं होतं लक्षात ठेवा. हाय असंच एक्झाम्पल आहे आणि त्या लॉलाच काय म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी लॉ म्हणायचं. ठीक आहे. फक्त ही एकत्र आपण जे आतापर्यंत सगळं लॉ बघितले ही बघितलं ऑलरेडी लक्षात आहे फक्त ती एकत्र लिहितोय आपण.
ठीक आहे. पी कॅप निगेशन पी ची व्हॅल्यू ही एफ येते आणि पी जॉइन निगेशन पी ची व्हॅल्यू काय येते टी येते. दिस लॉ इज कॉल्ड एज काय म्हणतात त्याला कॉम्प्लिमेंटरी लॉ. नेक्स्ट ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्प्शन लॉ तर ऍब्सॉर्प्शन लॉ सुद्धा सोपा आहे बघा. पी कॅप पी जॉइन क्यू रे मग पी पी डबल आले लक्षात ठेवा. कॅप आणि जॉइन असं जर येत असेल पी पी डबल येत असेल लक्षात ठेवा. आलं लक्षात. इथं कॅप आलं इथं पी पी आले बघा कॅप आणि जॉइन आले तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ह्याची ट्रूथ व्हॅल्यू सेम येते लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय एक ऍब्सॉर्ब म्हणजे क्यू ऑटोमॅटिक ऍब्सॉर्ब होत असतो आणि डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय येत असते पी येत असते. मग हे झालं कॅपच्या बाबतीत इथं फक्त जॉइनच्या बाबतीत आहे. म्हणजे इथे काय झालं पी जॉइन पी कॅप क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू काय तर पी येतं. ह्या लॉला काय म्हणायचं ऍब्सॉर्प्शन लॉ म्हणायचं. हे काय जास्त वेळा आपल्याला वापरायचं लागत नाही आणि फक्त तुम्ही काय लॉजिकली जर लक्षात ठेवलं तर काय अडचण नाही. पी कॅप पी जॉइन क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू पी आणि पी जॉइन पी कॅप क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट टू पी येतं. दिस लॉ इज कॉल्ड एज काय म्हणायचं ऍब्सॉर्प्शन लॉ म्हणायचं. आणि हे तर आता चर्चा केली आपण ह्याच्या अगोदर. त्या लॉला काय म्हणायचं इम्प्लिकेशन लॉ आणि ह्याला काय म्हणायचं डबल इम्प्लिकेशन लॉ. ठीक आहे. हे 10च्या 10 लॉ आहे. त्यातलं आपण जवळजवळ 5 ते 6 लॉ ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे आणि हे 2-3 राहिले. त्याच्यामध्ये आयडेंटिफोर्डेंट असेल कम्युटेटिव्ह असेल असोसिएटिव्ह असेल किंवा ऑलरेडी तुम्हाला नवीन झाला त्यावेळेला झाला 11वी झाला ती काय प्रूव्ह करून द्यायची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा सर याच्यामध्ये अडचण आहे तर तुम्ही याला S1 म्हणा याला S2 म्हणा याला S1 म्हणा याला S2 म्हणा याची ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे सेम येणार आहे. सो दॅट दिस इज द लॉजिकली इक्विव्हॅलेंट. हे प्रूव्ह करायची गरज नाही. जर वाटलं तर तुम्ही घरी प्रूव्ह करू शकता. ओके. आता पुढल्या लेक्चरला आपल्याला जेवढे मी आता पुढले लेक्चर केले ती 1.4 वरती असणार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे 10च्या 10 लॉ येणं अतिशय गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरती एक प्रश्न असतो आपण शो दॅट द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न आर द लॉजिकली इक्विव्हॅलेंट बाय युजिंग द ट्रूथ टेबल बघितलं लक्षात ठेवा. बरोबर आहे. ट्रूथ टेबलचा वापर करून आपल्याला दिलेले स्टेटमेंट पॅटर्न हे काय दाखवायचे इक्विव्हॅलेंट दाखवायचे. प्रॉब्लेम ऑलरेडी सोडवलेत आपण ट्रूथ टेबलच्या आधारावर. कुठला तरी कॉलम आणि कुठला तरी कॉलमच्या बघा ट्रूथ व्हॅल्यू सेम येतात. आपण खाली लिहितो तो बघा बाय कॉलम नंबर दिस आणि बाय कॉलम नंबर दिस S1 इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू S2. ही ट्रूथ टेबलच्या आधारे प्रूव्ह केले. आता प्रश्न फक्त फिरवून विचारला जातो बघा विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल म्हणणार होतो लक्षात ठेवा. विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल शो दॅट द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न आर द लॉजिकली इक्विव्हॅलेंट. तुम्हाला विदाउट हा शब्द आला का तुम्हाला हे लॉ वापरावं लागतं लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला तो प्रॉब्लेम पडला 3 ते 4 मार्काचा प्रॉब्लेम पडतो लक्षात ठेवा. मग त्यावेळी हे 10च्या 10 लॉ येणं अतिशय गरजेचं आहे. आता पुढल्या लेक्चरला तुम्ही काय करायचं हे लॉ न बघता एवढी ह्याची प्रॅक्टिस करायची लक्षात. हे सगळं 10च्या 10 तुम्हाला लॉ हे न बघता सांगता आलं पाहिजे. हे 1दा 2दा 3दा 4दा 5दा वाचा 4-5 वेळा हे न बघता लिहून काढा. त्यावेळी तुम्हाला लॉ येते. ह्याच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन होतं लक्षात ठेवा. कशाला ऍब्सॉर्प्शन लॉ म्हणायचं कशाला डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणायचं कशाला डी मॉर्गन म्हणायचं कशाला आयडेंटिफोर्डेंट म्हणायचं आयडेंटिटी कशाला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी कशाला म्हणायचं हे डोक्यामध्ये पाडण्यात आलं पाहिजे. सपोज सोडताना आपल्याला त्याचा वापर करावा लागतो लक्षात ठेवा. म्हणून दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट लॉ फॉर दिस टॉपिक्स. ह्या टॉपिक्स मध्ये अतिशय महत्त्वाचे हे लॉ आहे लक्षात ठेवा. आणि हे 10च्या 10 तुम्हाला लॉ कसल्याही परिस्थितीमध्ये आलं पाहिजे. ओके. तर ह्या ठिकाणी आज थांबूया. पुढल्या लेक्चरला हे 10च्या 10 लॉ आलं पाहिजे. ओके. धन्यवाद.